नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विट्यातील हर्षवर्धन पवार याचा दैनिक महासत्ता कार्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आलाय। नीट परीक्षेत मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल हर्षवर्धन पवार याचा सत्कार झालाय। सेवानिवृत्त शिक्षक सुब्राव मोहिते आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडलाय। वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्याचा मानस यावेळी हर्षवर्धन पवार यांनी व्यक्त केलाय। नेचर केअर फर्टिलायझर्स चे नैसर्गिक पेंडीयुक्त खत, ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय। कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं। विट्यातील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी असलेल्या हर्षवर्धन विजय पवार याने नुकतेच वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं आहे। या यशाबद्दल दैनिक महासत्ता परिवार आणि विटा हायस्कूल विटा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने हर्षवर्धन पवार तसेच त्याचे आई वडील विजय पवार आणि शुभांगी पवार यांचा सेवानिवृत्त शिक्षक सुब्राव मोहिते आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना हर्षवर्धन पवार म्हणाला, पहिला तर तुम्ही सगळ्यांनी इतका माझा चांगला कार्यक्रम घेतला त्यासाठी सगळ्यांचे थँक्यू। परत मला पहिला मॅथ्स आवडायची लय, ते म्हणजे माझ्या आईनं आणि आजोबांनी भरपूर पहिला मॅथ्स खूप करून घेतलेलं, त्यामुळे मॅथ्स चांगलं होतं, मॅथ्सच आवडायचं भरपूर। आणि बायोलॉजीच पण कळायचं समजायचं, कारण की आहे सगळं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून असं बरोबर सांगायची। परत डायरेक्ट इथनं 10 नंतर डायरेक्ट 11मध्ये पहिला फिजिक्स हे पहिला सगळं नवीनच होतं, कारण की स्टेट बोर्डला फिजिक्स नसायचं। मग पहिला फिजिक्स नव्हतं इतकं समजत एक महिनाभर, परत हळूहळू समजायला लागलं। मग मॅथ्स आवडत असल्यामुळं फिजिक्स पण आवडायला लागलं आणि तसंच फिजिक्सची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली आणि त्यात परत कधीच प्रॉब्लेम आला नाही। मग कायम तिथं पण सगळे सपोर्ट करायचे, घरातले पण, कारण की मम्मी पप्पा पण पाहिजे तेव्हा एक फोन केला की लगेच यायचे। आजारी पण पडलो की 11वीतच चालू केली पहिल्यांदा, फर्स्ट 11वीतच, त्याच्या आधी काय नव्हतं। 10चा बोर्डचा अभ्यास केला, बोर्ड्समध्ये पण 95% पडले। परत असंच करत गेलो आणि तसं काय जास्त वाटलं नाही मला की मी लय काय तर करतो, असं काय नाही, नॉर्मली सगळं करत गेलो, मार्क्स पडले। सर्व श्रेष्ठ उपस्थित असलेल्या बंधू भगिनी, माझा नातू चिरंजीव हर्षवर्धन पवार ह्याचा अभ्यास घेण्याचं काम किंवा त्याला मार्गदर्शन करण्याचं काम प्राथमिक शाळेपासून अगदी लहान वयापासून त्याला काय काय आवश्यक लागते, पुढं अभ्यासाची वेळ, अभ्यास किती करावा, खेळावा किती, ह्या सर्व बाबतीत आम्ही मार्गदर्शन त्याला केलं आणि त्याप्रमाणे तो अगदी सांगेल त्याप्रमाणे वागला, त्याने अभ्यास चांगला केला, त्याला उजवूश हे। आज आपण सर्वांनी हर्षवर्धनला जे यश मिळालं तर त्यासाठी जो त्याचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी मी आपणा सर्वांचे खूप आभार मानते, कारण जे आपण कष्ट केलेलं आहे, जे प्रामाणिकपणे जे आपण 2 वर्ष कष्ट केलं किंवा आजपर्यंत जे कष्ट केलं त्याचं जर त्याचं कौतुक झालं तर पुढील वाटचालीसाठी एक प्रकारची प्रेरणा मिळते आपल्याला, तशीच प्रेरणा त्याला मिळाली। आणि या निमित्ताने मी त्याला हे सांगू इच्छिते की ही आता सुरुवात आहे, तर तू इथून पुढंही असंच यश मिळवत जा। परिवाराच्या वतीनं आयोजित केलेल्या सत्कारानिमित्त प्रथम मला बोलवलं, याबद्दल मी महासत्ता परिवाराचं आणि आमचे मित्र राजू काळे यांचं आभार मानतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित तुमच्या सर्वांचे 5वी पासून 10वी पर्यंतचे
शिक्षक आणि बिरा पवार सरांचे तो सुसंस्कृतपणा त्यांनी जपला आणि त्याचंच फळ म्हणून नीटला क्वालिफाय होऊन त्याला मेडिकलला ॲडमिशन मिळते. अतिशय चांगला विषय आहे आणि महासत्ता परिवारानं हा जो विषय घेतला सत्काराचा आणि कुणाला तरी मोटिवेशन मिळावं आणि त्यातून आणखीन विद्यार्थी घडावेत, हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. येणाऱ्या काळामध्ये चांगला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू. त्याच्या पाठीमागले चांगले आदर्श आहेत. जसे चुलते चांगले आहेत, हुशार, तसे वडील आहेत आणि आजी आजोबांनी त्याला चांगली प्रेरणा दिली. त्याच्या आईनं पहिल्यापासून त्याकडे लक्ष दिलं आणि म्हणून त्याचं ते यश आहे. वास्तविकते त्याचं पुढं हे टिकवलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करणे त्याचं काम आहे. त्यानं ते करेल निश्चितच, कारण तो स्वतःच अगदी त्याच्यामध्ये स्वतः सहभागी होऊन काम करणारा आहे, धडपडणारा आहे. कारण धडपडणाऱ्या मुलाला दुसऱ्याची गरज कमी लागते आणि मार्गदर्शनही तसं कमी लागतं. फक्त योग्य वाट दाखवणाऱ्या वाट दाखवणारा व्यक्ती जर त्याला मिळाला तो उच्च पदावर पोचतोच. आणि जो शून्यातून निर्माण होतो तो त्याला कितीही मोठं यश मिळालं तो वाईट मार्गाला किंवा वाह्यात जात नाही. त्याला शून्याकडे पहिल्यांदा त्याला माहीत असतं आपल्या पायाखाली काय होतं आणि आपण कुठं आलो. त्यामुळं तो मातीला विसरत नाही आणि हे मातीला न विसरण्याचं काम या पवार कुटुंबांच्या विद्यार्थ्यांनी केलं आहे, मुलांनी केलं आहे. तुम्ही सगळे मित्रमंडळी करत आहात. विजय, त्याचे सासू सासरे मंडळी आणि त्याचबरोबर आजी आजोबा याला चांगलं मार्गदर्शन केलं. पुढेही करत राहाल आणि पुढं अशाच प्रकारचे तुम्हीही उपक्रम राबवाल त्याबद्दल अपेक्षा बाळगतो. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि